लिपिक असो, शिपाई असो किंवा स्टेनोग्राफर पद असो, यासाठी नवीन नोटीस प्रकाशित करण्यात आलेली आहे आणि नवीन कॅन्डिडेट्सला या ठिकाणी बोलवणार आहेत. त्यासाठी आपण सर्व माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना हे कन्फ्युजन आहे, कारण बॉम्बे हायकोर्टच्या वेबसाईटवर नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. तर त्या संदर्भामध्ये कशा पद्धतीने भरती केली जाणार आहे, कोणत्या विद्यार्थ्यांना चान्स मिळणार आहे, भरती कशी असणार आहे, संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर या ठिकाणी पहा मित्रांनो, या अगोदर जिल्हा न्यायालय देखील भरती झालेली होती. त्या संदर्भामध्ये देखील अतिशय महत्त्वाचे अपडेट्स आहे. काय म्हटलं, इट्स हिअर बाय इन्फॉर्म दॅट द पोस्ट ऑफ स्टेनोग्राफर. सर्वात अगोदर समजून घ्या, यामध्ये स्टेनोग्राफर असेल, क्लर्क असेल, पियून, हमाल असेल, तिघांची सुद्धा या ठिकाणी जिल्हा न्यायालय भरती झालेली होती, आपल्या सर्वांना माहिती आहे. तर यांना संधी देण्यात आलेली आहे. काय आहे की ऑफ द हायकोर्ट ऑफ अपीलेट साइट अँड ओरिजिनल साइट बॉम्बे आर टू बी फिल्ड फ्रॉम द विलिंग कॅन्डिडेट्स. आता या ठिकाणी जे काय पिऊन असतील, क्लर्क असतील, स्टेनोग्राफर असतील, ज्यांना इच्छा असेल त्याच कॅन्डिडेटसाठी काय सांगण्यात आलेले, ऑन द सिलेक्ट वेटिंग लिस्ट, जे सिलेक्शन झालेले आहे आणि ज्यांचं वेटिंग लिस्टमध्ये नाव आहे, अशा स्टेनोग्राफर असो, ज्युनियर क्लर्क असो किंवा या ठिकाणी पिऊन असो, कशामध्ये, डिस्ट्रिक्ट कोर्ट इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र, जे काही महाराष्ट्राच्या डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये वेटिंग लिस्टला होते, त्याच्यानंतर जे सिलेक्शन झालेले आहे असे स्टेनोग्राफर असेल, लिपिक असो किंवा पिऊन असो, ज्यांची इच्छा असेल बॉम्बे हायकोर्टमध्ये त्यांना वर्क करायची, काम करायचे, अशांनाच या ठिकाणी संधी देण्यात येणार आहे आणि त्यांची जागा या ठिकाणी फिलअप करणार आहेत. काय म्हटलेलं आहे, कोर्ट्स ऑफ स्मॉल कॉजेस मुंबई अँड सिटी सिव्हिल अँड सेशन कोर्ट्स बॉम्बे हु आर नॉट अपॉइंटेड ॲज टू फार ऑन द इस्टॅब्लिशमेंट ऑफ द रिस्पेक्टिव्ह कोर्ट्स. अजून या ठिकाणी ॲज अ स्टॉप गॅप अरेंजमेंट प्युअरली ऑन टेम्पररी, आणि स्टॉप गॅप नुसार पूर्णपणे टेम्पररी बेसिकवर यांना जॉईनिंग देणार आहे. कधीपर्यंत, अंटिल द रिक्वायरमेंट प्रोसेस फॉर प्रिपरेशन ऑफ द सिलेक्ट लिस्ट स्टेनोग्राफर लोअर ग्रेड क्लर्क पिऊन हमार आर कम्प्लिटेड. म्हणजे जोपर्यंत त्यांची परमनंट भरती केली जाणार नाही तोपर्यंत त्यांची कॉन्ट्रॅक्ट बेसिकवर घेऊन त्यांना तिथं ठेवले जाणार आहे आणि नंतर परमनंटली भरती झाली तर त्यांना तिथून काढून टाकण्यात येणार आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की जे सिलेक्शन झालेलं आहे, विद्यार्थ्यांना अजून जॉईनिंग भेटलेली नाही, त्यांना काय कॉन्ट्रॅक्टच घेणार आहे का, तर असं नाही. तर जोपर्यंत त्यांची परमनंट ऑर्डर येणार नाही तोपर्यंत त्यांना ठेवणार आहेत आणि त्याच्यानंतर त्यांना काढून टाकणार आहेत. म्हणजे त्यांचं परमनंटली त्यांचं सिलेक्शन करणार आहेत. त्याच्यामुळे घाबरायची या ठिकाणी आवश्यकता नाही. त्यामध्येच काही टर्म्स आणि कंडिशन्स दिलेले आहेत. या ठिकाणी टर्म्स ऑफ कंडिशन्स दिलेले आहेत, ते तुम्ही या ठिकाणी पहा. अशा पद्धतीनं या ठिकाणची ही रिक्वायरमेंट्स होती की जे संपूर्ण जे काही कॉन्ट्रॅक्ट बेसिकवर आहेत त्यांना त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट बेसिकवर घेतील. म्हणजे जे काय सिलेक्शन लिस्टमध्ये नाव आहे आणि प्रतीक्षा यादीमध्ये नाव आहे अशांना चान्स देणार आहेत आणि त्यांना घेणार आहेत. पगार तेवढाच आहे मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, पगार तेवढाच आहे. दुसरी महत्त्वाची अपडेट अशी आहे की नवीन भरती निघण्याचे सुद्धा चान्सेस आहेत, कारण बरेच या ठिकाणी जागा रिक्त आहेत आणि बऱ्याच कॅन्डिडेटची त्यांना आवश्यकता आहे की आगामी भरती लवकरच या ठिकाणी येऊ शकते. त्याच प्रकारे तुम्ही जर बॉम्बे हायकोर्टची तयारी करत असाल, लिपिक असो किंवा शिपाई असो, तर त्या संदर्भामध्ये संपूर्ण कंटेंट्स आपण तयार केलेला आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्याच पद्धतीनं नागपूर बेंच शिपाई या पदासाठी आपण टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे. ते टेस्ट सिरीजची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही घेऊ शकता. आणि बॉम्बे हायकोर्ट क्लर्कसाठी देखील आपण ऑनलाईन टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे, त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही टेस्ट सोडू शकता.